आपल्याला आंबोवा, या आंबोवाची सफर आपली चालू झालेली आहे। असं बोटीमधनं आपल्याला जावं लागतंय। अथांग असा समुद्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आमचे सगळे सवंगडी या ठिकाणी आहेत। आम्ही चाललेलो आहे। किल्ल्याचं नाव काय? आंबोवा हा किल्ला आहे। हा इथं कोळीवाडा आहे। मड आयलंड पासून 1-2 किलोमीटरवरती आहे आणि आज आम्ही बोटीनं निघालो आहे। आणि आमचे मागचे सुशील सर आहे तिकडं पाठीमागं बसते, त्यांचं दर्शन करून घ्या। आणि याच्यानंतर हे तळेकर साहेब आहेत, हे आमचे तानाजी साहेब आहेत, हे दिवटे साहेब आहेत, हे ड्रायव्हर साहेब आहेत। किल्ल्याचा हा फक्त हा एकच बुरुज तेवढा शिल्लक राहिलेला आहे, बाकी काही नाही आहे। तुम्हाला यायची वाटसुद्धा दाखवली, कसं आलं आहे। बोटीतनं यायला लागतं, घसरडे वाट आहे थोडीशी। आणि समोर देवीचं मंदिर आहे आणि हा एकमेव असा हा बुरुज राहिलेला आहे। आणि आता एवढीच आपली या सफर आंबोवाची झालेली आहे। हा तालुका मालाड आणि जे उपनगर मुंबई या ठिकाणी असलेला हा आंबोवा। आत्ता समोरचा मड किल्ला आम्ही करून आलेलो आहे आणि आता आंबोवाची सफर झालेली आहे। या आंबोवा फोर्टच्या हा एकमेव राहिलेला बुरुज। या ठिकाणी आमचे राहुल दिवटे साहेब हे वरती गेलेले आहेत बघा। अतिशय थरारक असा हा पॅच आहे, त्या चढून ते वरती गेलेले आहेत आणि आता एकदम आतमध्ये जाऊन त्यांनी आता आतमधलं चित्रीकरण घेतील ते थोड्याच वेळात। आंबोवाच्या आतमध्ये हा इथून आतमध्ये जायची वाट होती। आतमध्ये जाऊन आमचे सगळे राहुल दिवटे साहेबांनी आतमध्ये सगळं फिरून आलेले आहेत आणि आता अतिशय सुबकपणे ते खाली उतरत आहेत बघा। धरायला कुठलीही जागा नाही आहे, पण अतिशय चपळाईने ते ही गोष्ट आत्ता करत आहेत बघा। कसे अतिशय व्यवस्थितपणे उतरत आहेत। खतरनाक अशी ही वाट आहे वरती बुरुजाच्या आतमध्ये जाण्यासाठी। पूर्ण फिरून आता ते आतमध्ये आलेले आहेत आणि असे छान पद्धतीने ते खाली रॅपलिंग करून उतरलेले आहेत। जबरदस्त। जय शिवराय। आता आपण मड आयलंडच्या बाजूला असलेला आंबोला या किल्ल्यावरती आलेलो आहे। या किल्ल्याची आता मी तुम्हाला संपूर्ण सफर ते बुरुज दाखवले आणि या ठिकाणी तुम्हाला दाखवायचं म्हणजे या ठिकाणी आपल्या हिंदू संस्कृतीमधले आपली जी परंपरा आहे, जी आपली संस्कृती आहे, त्यांचा एक मिलाप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। सगळ्यात प्रथम आपल्याला अंबादेवीचं मंदिर पाहायला मिळते, त्याच्याच बाजू असलेला चर्च आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे।
तसंच इकडं पुढं गेलं तर आपल्याला या ठिकाणी मस्जिदसुद्धा पाहायला मिळते. अशा त्रिवेणी या ठिकाणी आपल्याला एकाच ठिकाणी पाहता येते. हा भारतीय संस्कृतीत हा फार मोठा ठेवा आहे. तो ठेवा आपण जे आपलं सगळं आहे ते आपण या ठिकाणी जपत आहे आणि त्या जपायचा जो आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला या ठिकाणी तिन्ही संस्कृतीचा या ठिकाणी एकत्र आपल्याला पाहायला मिळत आहे. हिंदूंचं मंदिर पाहायला मिळत आहे, ख्रिश्चनांचं चर्च पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी मस्जिदसुद्धा पाहायला मिळत आहे. असं तिन्ही एकाच ठिकाणी असलेलं हा मी माझे जे आत्तापर्यंत फिरलो त्यापैकी एकमेव असं मला हे ठिकाण दिसलं की ज्या ठिकाणी तिन्ही धर्माचं या ठिकाणी एकत्र असलेलं या ठिकाणी आपल्याला मंदिर, चर्च आणि मस्जिद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण सुद्धा कधी मड हा किल्ला करण्यासाठी आल्यानंतर त्याच्या बाजूला असलेला आंबोळा नक्कीच करा. आपल्याला या ठिकाणी बोटीतनं यावं लागतं समोरनं. या आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एकमेवच बुरुज शिल्लक आहे, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवला आहे.